जेव्हा तू ठरवलंस की मला पॉलिटिक्समध्ये जायचं जी आणि ऑब्व्हियसली हे तू तुझ्या आईवडिलांशी शेअर केलंस, त्यावेळेला त्यांची रिॲक्शन काय होती? बाबा संघाशी आणि बीजेपीशी 40 वर्षापासून रिलेटेड आहेत. ओके. माझ्या घरी लहानपणापासूनच एक पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर होता, तर माझ्यासाठी आय जस्ट सेगवेड इन टू इट. ओके. क्रिटिसिझम म्हणा किंवा ते जे ट्रोलिंग आहे ते तू कसं फेस करतेस? इलेक्शन्सच्या वेळेला पण आणि आता पण खूप ट्रोलिंग होते, म्हणजे माझ्या कॉमेंट सेक्शनवर खूप ट्रोलिंग होते. बट राईट नाव आय एम काइंड ऑफ एन्जॉईंग इट. आय एम फ्रॉम द मीडिया बॅकग्राऊंड, तर एनी न्यूज इज गुड न्यूज फॉर यू. इलेक्शन्सच्या वेळेला केवढं मराठीमध्ये बोल केवढे लोक ते कॉमेंट्स केलेलं, आणि मग माझे मीडिया टीम पण एवढी स्ट्रेसमध्ये आली, अरे की तुम्हाला आपण एक मराठी एसे देऊ. मी बोली ते काही नाही करायचं, जसं आपण आहोत तसं आहो. मला प्रूव्ह कोणाला काही करायचं नाही आहे की मराठी आहे, मराठा आहे. नमस्कार. कॉकटेल स्टुडिओचा हा पॉडकास्ट आहे, अनस्क्रिप्टेड आहे, अनफिल्टर्ड आहे, आणि आपल्यासोबत आहेत सायली कुलकर्णी, ज्या यंगेस्ट कॉर्पोरेटर आहेत बीजेपीच्या वॉर्ड नंबर 60च्या. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सो सायली, आधी पहिला प्रश्न मला विचारायचा की हा खूप कॅज्युअल पॉडकास्ट आहे, तर सायली म्हणू, सायली जी म्हणू, मॅडम म्हणू, काय कम्फर्ट? सायली, जस्ट सायली. सायली, ओके. सो सायली म्हणतो मी तू. येस. आणि अगं तुगं केलेलंच आहे? चालेल, एकदम चालेल. ओके. सो सायली, मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की तू यंगेस्ट कॉर्पोरेटर आहेस, पण तुझ्या पॉलिटिकल करिअरबद्दल किंवा जे तू काम करतेस त्याच्याबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत. पण मला आधी जाणून घ्यायचं आहे की तुझी शाळा कुठली, तुझं लहानपण कसं होतं, तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत, घरी कोण कोण असतं, याबद्दल आम्हाला जाणून. सर्वात प्रथम तर मी यंगेस्ट कॉर्पोरेटर नाही आहे, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी यंग एक कॉर्पोरेटर आहे. बट येस, इन सभागृहामध्ये पण सर्वांना वाटतं मीच यंग आहे, बिकॉज एक गोष्ट, जसं तू आता मी पण तू केलं ऑफकोर्स प्लीज बाय ऑल मीन्स. तर जसं तू मला विचारलं लहानपणाबद्दल, तर लहानपणापासूनच मी एक कॉस्मोपॉलिटन काय म्हणतात एरियात राहिली आहे. तर माझी अपब्रिंगिंग तशी होती, आणि एक गोष्ट जे माझ्या वडिलांनी मला समजवली की तू जरी पॉलिटिक्समध्ये गेली नंतर तरी स्वतःचं अस्तित्व सोडायचं नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा मी सभागृहात जाते तर बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही पॉलिटिक्समध्ये आल्यावर सर्वांना वाटतं की अच्छा तुम्ही आता चेंज व्हा, तुम्ही आता तो एका सर्टन वेमध्ये ड्रेसिंग करा, सर्टन वेमध्ये बोला. बट आय डिडंट डू ऑल ऑफ दॅट. फॉर मी इट वॉज लाईक की मी मीडियाच्या क्षेत्रातनं आली आहे, माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड मीडियाचं आहे. तर मी आधीही कॅमेरासमोर ॲज अ मीडिया ऑन्टरप्रेन्युअर इंटरव्ह्यूज दिले, तर ते सोडून माझं टिपिकल मग मी पॉलिटिशियन बनणं मला काही हे पटलं नाही. म्हणून आय मेंटेन्ड माय पर्सनॅलिटी, आणि म्हणून सर्वांना वाटतं की मी यंग आहे. बऱ्याचशा न्यूज चॅनललाही वाटतं ते. आणि अपब्रिंगिंगचं गोष्ट केली तर मी लोखंडवालात लहानाची मोठी, ज्या वॉर्डला उत्पल सांगवी, आणि ज्या वॉर्डला रिप्रेझेंट करते त्या वॉर्डमध्ये 3 वर्षापासून राहिली आहे. तर फर्स्ट टाइम आमच्या वॉर्डमध्ये असं होतंय की ज्या वॉर्डमध्ये जी मुलगी राहिली आहे त्या वॉर्डमध्ये तीच कॉर्पोरेटर झाली आहे. कारण काय खूप बिल्डिंग एरिया आहे, 95%, सर्वांचे मोठे मोठे बिझनेसेस, सर्वांना सर्व ओळखतात, आणि एक आपला मिडल क्लास पट्टा आहे. तर नेहमीच आमच्याकडे बाहेरून कॉर्पोरेटर्स आलेत, कारण काय कोणी इंटरनली तो विचार नाही करत. तर ह्या वेळेला ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली, लेडीज रिझर्वेशन झाला, आणि 10 वर्षापासून मी युवा मोर्चामध्ये. आधी मी मुंबईची युवती प्रमुख होती, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया हेड, आणि त्याच्यानंतर मोदीजींसाठी आम्ही ड्रोन शोज केलेले माझ्या मीडियाच्या कंपनीने. तर एक कॉम्बिनेशनमध्ये नेहमीच मी काम केलं आहे. आणि दिस टाइम वेन इट वॉज लेडीज रिझर्वेशन, तर सिनियर लीडर्सला असं वाटलं अंडर 35 तिकीट्स द्यायचे. मीडिया रिलेटेड एरिया आहे आपला पूर्ण लोखंडवाला परिसर, एज्युकेटेड एरिया आहे, तर दे थॉट आय कुड बी द राईट कॅन्डिडेट, अँड प्लस इट वुड बी अ गुड स्टार्ट टू माय फ्युचर. ओके. पण कॉलेज कुठलं होतं? आणि ऑल जुहू, NM, UPG, मास मीडियाची स्टुडंट. क्या बात आहे. उषा प्रवीण गांधी. NM आणि जनरली ते जे कॉलेजेस आहेत ते कम्प्लिटली मास मीडियासाठी फेमस आहेत खूप. येस, कॉमर्स, मास मीडिया. फारच हुशार आहेस तू थोडक्यात, कारण असं जनरली कोणालाही तिथे ऍडमिशन मिळत नाही. एक पात्रता लागते, म्हणजे अबव 80% असलेल्या लोकांना जनरली तिकडे ऍडमिशन मिळते. म्हणजे माझं शैक्षणिक जीवन फारच खडतर होतं, त्यामुळे मला ऍडमिशन नक्कीच तिथे मिळाली नसती. पण
म्हणजे ओव्हरऑल हे करत असताना जेव्हा तू ठरवलंस की मला पॉलिटिक्समध्ये जायचंय जी आणि ऑब्व्हियसली हे तू तुझ्या आईवडिलांशी शेअर केलंस, त्यावेळेला त्यांची किंवा बरं तुला सिबलिंग आहे कोणी भाऊ? नाही, मी एकटी, अच्छा, एकुलती एक मुलगी. एकुलती एक. ओके. पण मग ज्या वेळेला तू हे आई वडिलांसोबत शेअर केलंस त्यावेळेला त्यांची रिएक्शन काय होती? म्हणजे की जनरली असं अरे नको बाबा पॉलिटिक्स पासून 4 हात जनरली लोक लांब राहायचा विचार करतात. येस. सो त्यांची रिएक्शन काय होती? योगेश, इनफॅक्ट आय डोंट वॉन्ट टू लाय और डिनाय एनिथिंग की आय एम अ बाय प्रोडक्ट ऑफ बीजेपी. बाबा संघाशी आणि बीजेपीशी 40 वर्षापासून रिलेटेड आहेत. ओके. आणि संघटन मंत्री 30 वर्ष राहिलेत. ओके. त्यांच्या काळात नितीनजी गडकरी भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष होते, मग देवेंद्र फडणवीसजी होते, सुधीर मुनगंटीवार होते. तर माझ्या घरी लहानपणापासूनच एक पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर होता. तर माझ्यासाठी आय जस्ट सेगवेड इन टू इट. ओके. आणि माझं फर्स्ट इलेक्शन्स मी स्कूलमध्ये लढली आहे, जेव्हा मी प्रीफेक्ट झालेली स्कूलची. तर तेव्हापासूनच मला त्याचं थोडं पॅशन होतं. आणि बाबांनी सांगितलेलं पॉलिटिक्समध्ये यायच्या आधी तू बिझनेस सेटल कर. ओके. बिझनेस सेटल कर किंवा जॉब कर, जे तुझ्या मनात इच्छा आहे. तर लास्ट इयरपर्यंत मी प्रॉपरली माझा बिझनेस सेटअप केला. इनफॅक्ट मीडिया, माझं ऑफिस इथे अंधेरी ईस्टला आहे, वेंचर इंटिग्रेटेड कम्युनिकेशन्स. आणि त्याच्यानंतर इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये मी आता डिसेंबरमध्ये आली, पण संघटनेशी आधीपासून जोडलेली आहे. तर माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं. आणि हे शॉकिंग फक्त एवढं होतं बाबांना आणि आईला की मी इलेक्टोरलमध्ये आता एवढ्या लवकर, कारण काय सिनियर लीडर्स बरोबर बोलून त्यांची मान्यता घेऊन मी माझं पूर्ण लेटरिंग वगैरे केलं. आणि मग नंतर बाबांना कॉल केला की अच्छा असं असं आहे इलेक्शन्स आणि वी आर कन्सिडरिंग सायली. तर ओव्हरनाईट बाबा परत आले आणि मग नेक्स्ट डेला आमची तिकीट कन्फर्मेशन झाली. त्याच्यानंतर प्रचार वगैरे सर्व सुरू झालं. पण ह्या सर्वात ना मला एक बाबांनी आणि आईनी नेहमी शिकवलं आहे की संघटन नेहमी मोठा असतो. इलेक्टोरल पॉलिटिक्स, इलेक्टोरल रिप्रेझेंटेटिव्स आज आहेत, उद्या नाही, तुम्ही बदलू शकता. पण बीजेपी जे आम्हाला शिकवते ना की संघटनला तुम्ही नेहमी ग्रो केलं पाहिजे. आणि तो संघटन आधी आला पाहिजे, आधी तुमचा देश, मग संघटन, मग तुमची पार्टी आणि मग बाकी सर्व. तर तीच एक थॉट प्रोसेस घेऊन मी नेहमी वाढली आहे. तर आय नो की जर मला बरेचसे प्रश्न येतात की वाय बीजेपी अँड ऑल, तर मी बोलली ओनली बीजेपी, नॉट वाय, ओनली बीजेपी माझ्यासाठी. आणि उद्या जर पार्टीचा आदेश असेल, जर इलेक्टोरल पॉलिटिक्स नसेल, तरी मी बॅक एंडला संघटनेचं काम करत राहील. ओके. पण सो आत्ताच तू म्हणालीस की बीजेपी हे ठरलेलंच होतं, कारण घरातूनच ती गोष्ट आय वुड से की लेगसी होती, आपण असं म्हणू. पण मला हे विचारायचं आहे की बाबांचा एवढा बॅकअप असताना सुद्धा इलेक्शन हे इंडिव्हिज्युअलीच लढायला लागतं, राईट? म्हणजे बाबा त्या ह्याला किती अप टू सम एक्सटेंट हेल्प करू शकतात. सो तो अनुभव किंवा ते कॅम्पेन किंवा तेव्हा काय चॅलेंजेस होते, काय टेन्शन होतं, तर त्याबद्दल मलाही ऐकायचं. माझी तर सर्वात मोठी गंमत झालेली, जी बायकांना ऍक्च्युली आवडते, की ते सर्व म्हणतात यंग दिसते, यंग दिसते. पण प्रचाराच्या 2-3 दिवस, जेव्हा 2-3 दिवसावर प्रचार होता, तेव्हा एक सर्व रूमर असंच म्हणतो तो बहुत यंग है, ये क्या कैसे. आणि तेव्हा मला फर्स्ट टाइम माझं एज पब्लिकली जाऊन सांगावं लागलं की मी एवढी यंग नाहीये, मी फक्त यंग दिसते. तर माझ्यासाठी ती रिव्हर्स सायकॉलॉजी झाली. पण विदिन 3 days इन टू द कॅम्पेन मला योगेश असं कळलं ना, जेव्हा त्यांनी मला बोलताना बघितलं, मी पदयात्रा वगैरे केली, पण मला कळलं की तुम्ही जेव्हा कॉन्व्हर्सेशन करता ना, तेव्हा थॉट प्रोसेस, मेंटॅलिटी सर्वांची समजते. तर इंडिया टुडे इज व्हेरी ॲक्सेप्टिंग ऑफ यंग पीपल. म्हणजे त्यांचा तो पूर्ण 5व्या दिवशी कॅम्पेनचा थॉट प्रोसेस बदलला की ही नवीन आहे, असे एकदम पॉलिटिक्समध्ये घडलेली नाही आहे. तर ती नवीन थॉट प्रोसेसनी येणार. ते जे करप्शनचं माइंडसेट असतं, जे लोक आणतात त्यांच्याबरोबर, ते सर्व नसेल आणि एक ब्राईट फ्युचर घेऊन येईल. कारण काय, अजून एक चर्चेत मला कळलं की त्यांना कम्फर्टिंग वाटलं की हिचा स्वतःचा बिझनेस आहे, म्हणजे पॉलिटिक्स पैशासाठी नाही. तर ते सर्व माझ्यासाठी खूप वर्कआउट झालं. आणि ऑफकोर्स माझा कॉस्मोपॉलिटन वॉर्ड आहे, तर इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये कॉन्व्हर्सेशन्स होते. फर्स्ट टाइम एड्युकेटेड कॅन्डिडेट आहे, तर त्यांना ते सर्व आवडलं. तर आय रिअली फील की तुझ्या पॉडकास्ट थ्रू पूर्ण आज महाराष्ट्राला कळू दे की आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यंग लोकांची ॲक्सेप्टन्स खूप वाढली आहे आणि यंग लोकांनी पॉलिटिक्स, राजनीती जॉईन केली पाहिजे. राईट. पण मग ज्यांना कोणाला हे जॉईन करायचं आहे, तुझ्यासारखी असे असंख्य लोक आहेत की ज्यांना
भविष्यात कॉर्पोरेटर किंवा नंतर आमदार खासदार हळूहळू एक एक स्टेप पुढे जायचं आहे. सो त्यांना, त्या यंग जनरेशनला तू काय सल्ला देशील? ॲब्सल्युटली. आता जर BJP परसे विषय झाला तर आपलं युवा मोर्चा, यूथ विंग ॲट एव्हरी डिस्ट्रिक्ट लेवल आणि वॉर्ड लेवल चालते. तिकडचे जे लोकल कॉर्पोरेटर्स आहेत किंवा वॉर्ड अध्यक्ष आहेत त्यांच्या थ्रू टचबेस करून ते पार्टीमध्ये येऊ शकतात. आणि जस्ट जनरली राजनीती म्हटलं तर लॉट ऑफ सोशल ऑर्गनायझेशन्स आर देअर, NGOज आर देअर. ते आधी त्यांच्याकडनं सुरू करू शकतात. एक सेवाभाव जर त्यांना पटतोय की ठीक आहे वी वॉन्ट टू सर्व द सोसायटी, ते जर त्यांना करायचं असेल तर NGO फाउंडेशन थ्रू सुरू करू शकतात. आणि देन ऑफकोर्स गेट अटॅच टू एनी पॉलिटिकल पार्टी. सर्व पॉलिटिकल पार्टीजचे यूथ विंग असतात. माझ्या पार्टीबद्दल मी म्हणू शकते की यूथला खूप एनकरेजमेंट मिळते, सपोर्ट मिळते आणि त्यांना खाली खेचलं नाही जात. पॉलिटिक्स सर्व पार्टीमध्ये असतात. पण आय हॅव एक्सपिरियन्स की स्पेशली मुलींना ते खूप थँक्यू ते गुड या मुलींना ते खूप एनकरेज करतात. आणि मोर देन एनिथिंग वेन यू आर एक तर हे संघटनेचं असतं पॉलिटिक्स आणि राजनीती, आणि एक असतं इलेक्टोरलमध्ये तुम्हाला ब्युरोक्रेसी आणि ॲडमिनिस्ट्रेशनला बरोबर घेऊन चालावं लागतं. देर आर 2 पार्ट्स टू इट, पॉलिटिकल आयडिओलॉजी आणि ब्युरोक्रेसी. आणि एक असा इमेज बनलाच आहे की ब्युरोक्रेसी आणि ॲडमिनिस्ट्रेशन फार डॉमिनेटिंग असतात किंवा हे ते. पण आय हॅव रिअलाइज की तुम्ही पण दमदाकी उगाच नाही केली पाहिजे. 3-4 वेळा कॉन्व्हर्सेशन करा. जर मॅच्युअरली ते ऐकत नाही आहेत मग दमदाटी करा. आणि माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे आय हॅव हॅड गुड कॉन्व्हर्सेशन्स. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याशी नीट वागला तर तेही तुमच्याशी नीट वागतील. आणि मग असतात 2-3 असे तसे ऑफिसर्स जे मग त्यांना दंडा मारावा लागतो. तर टुडे इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. आणि स्पेशली सोशल मीडियामुळे ना एवढी ट्रान्सपेरंट प्रोसेस झाली आहे तर अ लॉट ऑफ विमेन अँड गर्ल्स त्यांना असं वाटतं की सेफ नाही आहे फील्ड आणि हे आणि ते. पण आज सोशल मीडियामुळे ना बाकी सर्व ज्यांच्या मनात ही काही जरा पण वाईट असेल ते घाबरलेत की काही कोणी केलं आणि एक सोशल मीडियाचा मेसेज मग ते त्यांची वाजली. तर म्हणून आय फील की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आज तुम्ही डिजिटल मीडियावर पण ॲक्टिव्हिस्ट व्हा पण ऑन ग्राउंड पण ॲक्टिव्हिस्ट व्हा. बिकॉज इंडिया नीड्स यंग पीपल. क्या बात आहे. मला विचारायचं आहे की जनरली पॉलिटिक्समध्ये असताना अपोजिशन म्हणा किंवा ज्यांना तुझा एखादा स्टँड पटत नाही असे लोक आपल्याला ट्रोल करायला बसलेले असतात, खाली खेचायला बसलेले असतात. सो ते क्रिटिसिझम म्हणा किंवा ते जे ट्रोलिंग आहे ते तू कसं फेस करतेस, किंवा त्रास होतो का किंवा रडायला येतं का, आणि जर तसं येत असेल तर कोणासोबत तू ते शेअर करतेस? तर योगेश मी खरं सांगू तर मी ना आता माझ्या बिगनिंग फेजवर आहे. तर इलेक्शन्सच्या वेळेला पण आणि आता पण खूप ट्रोलिंग होते. म्हणजे माझ्या कॉमेंट सेक्शनवर खूप ट्रोलिंग होत आहे. बट राईट नाव आय एम काइंड ऑफ एन्जॉईंग इट बिकॉज आय फील आय एम गेटिंग अ लॉट ऑफ ट्रॅक्शन सोशल. सिन्स आय एम फ्रॉम द मीडिया बॅकग्राऊंड तर एनी न्यूज इज गुड न्यूज फॉर यू, राईट? तर जर लोक आवर्जून माझ्या पेजवर येत आहेत तेही टीका करायला असू दे तरी चालेल, तरी दे आर नोटिसिंग मी. आणि राजनीतीमध्ये किंवा कोणत्याही मीडिया रिलेटेड, कॅमेरा रिलेटेड फील्डमध्ये, पब्लिक रिलेटेड फील्डमध्ये द मोर यू आर विजिबल द मोर यू ग्रो. तर आतासाठी तरी मला ते मस्त वाटतं. म्हणजे मला मजा येते ते कॉमेंट्स वाचून. आणि मध्ये तर इलेक्शन्सच्या वेळेला केवढं मराठीमध्ये बोल केवढे लोक ते कॉमेंट्स केलेलं. आणि मग माझे मीडिया टीम पण थोडी स्ट्रेसमध्ये आली, अरे की तुम्हाला आपण एक मराठी एसे देऊ. मी बोली ते काही नाही करायचं, जसं आपण आहोत तसं आहो. मला प्रूव्ह कोणाला काही करायचं नाही आहे की मराठी आहे, मराठा आहे, माझी आई मराठा आहे, असं काही मला काही प्रूव्ह नाही करायचं आहे. जशी मी आहे तशी. जर त्यांच्या ट्रोलिंगनी आपण आपला बिहेवियर बदलला म्हणजे ते जिंकले. सो यू डोंट थिंक अबाउट इट, यू जस्ट एन्जॉय द ट्रोल्स बिकॉज दे हॅव नो वर्क. ते आपल्या घरी घरी बसतात आणि ते आपलं विजिबिलिटी आणि ट्रॅक्शन वाढवतात. तर आय एम एन्जॉईंग इट फॉर नाव. बट ॲट द सेम टाईम हा जो मराठी विषय आहे ना जो आपण घेतला, आणि आपला आता तूही मराठी मीही मराठी, पॉडकास्ट मराठी आहे, पण फॉर यंगर जनरेशन आय वॉन्ट टू से की हा विषय तुम्ही एवढा मोठा बनवता वेन देर आर सो मेनी अदर थिंग्स दॅट आर हॅपनिंग, आणि तुम्ही कोणाचा ऐकून हा विषय मोठा बनवताय. कारण काय आता आमचं सभागृहात हुतात्मा चौकवर डिस्कशन झालं जेव्हा शिवसेनाच्या एका मेंबरनी सांगितलं उबाठा की आपण सुशोभीकरण केलं पाहिजे. आणि आय वॉज लाईक 100% सर्व अग्री केले.
पण त्यांनी त्याला थोडा एका मराठी भाषेचा अँगल दिला आणि मग काँग्रेस ही त्याच्यावर बोलली. मग हिस्ट्री जर तुम्हाला माहिती असेल, काँग्रेसचेच ते लीडर होते मोरारजी देसाई आणि जवाहरलाल नेहरू, जेव्हा पूर्ण एक महाराष्ट्र एक सेपरेट स्टेट झाला नव्हता, जेव्हा हे सर्व लोक प्रोटेस्टला बसलेले जे मराठी होते की आम्हाला मराठी स्पीकिंग स्टेट पाहिजे, तेव्हा काँग्रेसनीच त्यांच्यावर हल्ला करायची ऑर्डर दिलेली आणि ते 106 आय थिंक 106 हुतात्मे शहीद झाले. आणि आज ती उबाटा शिवसेना त्यांच्या कुशीत जाऊन बसली आहे सरकारमध्ये. त्याच काँग्रेसनी आणि शिवसेनेने विमेन रिझर्वेशनला सपोर्ट नाही केलं. तर कधी कधी मला युवकांना असं एक मेसेज द्यायचा आहे तुमच्या थ्रू की तुम्ही वाहून नका जाऊ, थोडी एक हिस्ट्री बघा, हिस्ट्री स्टडी करा आणि मग यू कॅन स्टार्ट टॉकिंग अबाउट ऑल ऑफ दिस. सध्या BJP इज ओनली टॉकिंग अबाउट डेव्हलपमेंट आणि त्याच्यानंतर मग बाकीचे विषय येतात. पण असंही होत असेल ना की BJPने एखादं स्टेटमेंट केलं किंवा एखादी कृती केली किंवा ते अंमलात आणण्याचा ते प्रयत्न करतायत, पण असंही असू शकतं की ते बाकीच्या लोकांना पटत नाहीये किंवा तुम्हालाही कदाचित ते पटू शकत नाही. मी म्हणतोय वैयक्तिक लेवलवर. सो हाऊ डू यू डील विथ दॅट की तुम्हाला पार्टीने एखादा डिसिजन घेतलाय, शेवटी वी ऑल आर ह्युमन बीइंग्स, पण ते असं होऊ शकतं, तर मग त्यावेळेला तू डील कशी करतो? ॲब्सोल्युटली. तर आमच्या इकडे ना आमच्या पार्टीचा ॲटलिस्ट BJPमध्ये ट्रान्सपेरंट प्रोसेस आहे. इथे हुकुमशाही नाही चालत. जर काही तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा इश्यूज असेल, तुम्ही तुमच्या सभागृह नेत्यांशी, मग त्याच्यानंतर मुंबई प्रेसिडेंट, त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रेसिडेंट, थेट पालकमंत्री आशिषजी शेलार आणि मग देवेंद्र फडणवीस सर, त्यांचा ॲक्सेस खूप सर्वांना आहे. तर तुम्ही एव्हरी लेवलवर जाऊन ते डिस्कशन करू शकता. जर तुम्हाला काही पटत नाही आहे, मी तर आता सध्या ज्युनियर आहे तर मी सिनियर्सशी जाऊन बोलते, थोडं अंडरस्टँडिंग करते. मागे 1-2 विषय असे झालेले आणि माझ्या सभागृह नेत्यांनी अमित साटम सर जे मुंबई प्रेसिडेंट आहेत आणि आशिष शेलारजी, त्यांनी मला नीट बसून समजवलं की असं असतं आणि मग त्यासाठी हे आहे. तर यू गेट दॅट अंडरस्टँडिंग. कधीही तुमच्यावर प्रेशर नाही टाकत की हे करायचंच आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे ना, जेव्हा आपण पार्टीकडे तिकीट मागतो किंवा पार्टी तुम्हाला तिकीट देते, तर तुम्ही एका आयडिओलॉजीसाठी फाईट करत आहात. तर आयडिओलॉजी एवढी मोठी आहे, तुमची लढाई एवढी मोठी आहे की जे बाकीच्या छान लहान लहान गोष्टी आहेत ना, जे तुम्हाला कदाचित हा कप असा आहे किंवा हा असा रूल नाही झाला पाहिजे, ते आवडत नाही, ट्रॅफिकचा असा रूल नाही झाला पाहिजे, पण ट्रॅफिकचा विषय हा खूप कमी आहे आणि तुमची जी आयडिओलॉजी आहे, तुमची जी देशाची डेव्हलपमेंट आहे, तो मोठा कॉन्सेप्ट आहे. तर वी आर सर्विंग दॅट अँड नॉट दिस. तर कधी कधी तुम्ही अंडरस्टँडिंगमध्ये काम केलं पाहिजे, अचानक रिबेल नाही झालं पाहिजे. आणि माझ्यासाठी तरी ती मी अंडरस्टँडिंग करते की ठीक आहे, हे 2-3 छोटे विषय मला पटत नाही, पण जो मोठा विषय आहे तो मला पटतो आणि त्याच्यासाठी आज मी लढते, त्याच्यासाठी आज मी काम करते आणि विषय डेव्हलपमेंट. क्या बात आहे. मला विचारायचं की हा एवढा प्रवास आहे किंवा म्हणजे बिंग अ पॉलिटिशियन म्हणा किंवा कॉर्पोरेटर म्हणा, सतत आपली पुढची कामं लागलेली असतात, बऱ्याच साऱ्या मीटिंग्ज असतात, याच्यातून स्वतःसाठी वेळ काढायला मिळतो का? किंवा तो काढल्यानंतर काय करतेस त्या वेळेमध्ये? म्हणजे मित्रमैत्रिणींना भेटतेस, स्वतःची हॉबी मेंटेन करतेस, और व्हॉट? म्हणजे ॲब्सोल्युटली. म्हणजे मी स्वतःसाठी वेळ काढते आणि सर्वांनी तो काढला पाहिजे. सर्व अग्री नाही करणार, कोणी खोटंही बोलेल तुम्हाला, पण मी सांगते की मी स्वतःसाठी वेळ काढते. आय लव्ह ट्रॅव्हलिंग. ओके. तर ह्या वर्षी आय हॅव नॉट गॉट द अपॉर्च्युनिटी बिकॉज इलेक्शन झाले, सर्व झालं, बट इयर एंडला आय विल वॉन्ट टू ट्रॅव्हल. त्याच्यानंतर मला डान्स खूप आवडतो, तर कधी कधी आजही मी डान्स क्लासेसला जाते आणि कधी वेळ मिळेल ते. म्हणजे बॉलिवूड का क्लासिकल? म्हणजे काय? आय वुड लव्ह टू लर्न क्लासिकल. माझी इच्छा खूप आहे, पण सध्या तरी असं ते सेमी क्लासिकल, बॉलिवूड क्लासिकल असतं. 2-3 व्हिडिओज मी आता लगेच टाकणारच आहे. आणि त्याच्यानंतर आय लव्ह कॅचिंग अप विथ माय फ्रेंड्स. म्हणजे मी एकटी मुलगी असल्यामुळे माझं लहानपणापासून फ्रेंड्स बरोबर खूप टाईट एक बॉन्ड आहे. आजही माझे जे फ्रेंड्स आहे, जे कॅम्पेनला होते, ते सर्व माझे शाळेचे फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्यासाठी पण एक सरियल मोमेंट होता की स्कूलमध्ये आम्ही तुझ्यासाठी कॅम्पेन केलेलं आणि आता परत इन ॲक्च्युअल पॉलिटिक्स कॅम्पेन करतोय. सो दॅट आय हॅव माय गर्ल गँग हू इज व्हेरी प्रेशियस टू मी. काही कधी आईवडिलांबरोबर मी शेअर नाही करू शकत किंवा मित्रमंडळींबरोबर शेअर नाही करू शकत, तर त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करता.
अँड मोर देन दॅट आय हॅव दीज 4-5 बॉईज मित्र जे पुरुष आहेत हू आर ऑल्सो इक्वली व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रॉम मॉर्निंग टू नाईट ते माझ्या कॅम्पेनिंगला सोबत होते, माझे शाळेचेच मित्र आहेत ते. तर एक कोर ग्रुप आहे आमचा, तर त्यांच्याबरोबर मी हँगआउट करते. म्हणजे मी तुम्हाला मुंबईत भेटीनच कोणत्या कॅफेजमध्ये वगैरे कधीतरी. आणि आय लव्ह म्युझिक, तर समटाईम्स आय अटेंड टेक्नो कॉन्सर्ट्स, EDM कॉन्सर्ट्स. आणि हा वीकेंड F1 वीकेंड आहे आणि मी ट्राय करते की F1 इंडिया मुवमेंट आता सुरू झाली आहे, तर मी मध्ये मनसुख मांडवियाजींशी भेटलेली की दिस हॅज टू कम टू इंडिया, इट्स अ बिग डील. आधी आपल्याकडे होतं बुध सर्किटला रेसेस झालेली, मग ते प्रिव्हियस गव्हर्नमेंटमुळे बंद पडली, पण आता मोदी गव्हर्नमेंट इज गेटिंग इट बॅक. तर आय लव्ह वॉचिंग रेसेस. सो दिस इज व्हॉट आय डू. पण इमोशनल मुवमेंट जेव्हा येते, मग शेवटचं कधी रडली आहेस? मी रडते अशी आता. आणि असं कुठलं कारण आहे की ज्याने फार रडायला येतं? आई बाबा बाय द वे, आई बाबा अजूनही ओरडतात का? मग हो, माझ्या ऑफिसला पण विचारा, म्हणजे त्यांच्यासमोर बाबा माझे खूप स्ट्रिक्ट. ओके. ते फक्त मुलीमुळे मेल्ट झालेत, नाही तर माझे पूर्ण जी वॉर्डची टीम आहे, इनफॅक्ट BJPच्या संघटनामध्ये बाबांचं नाव म्हणजे हे खूप स्ट्रिक्ट आहेत. ओके. पण माझ्यासाठी ते थोडं मेल्ट होतात, पण आई ओरडते. बट आता ना आपण मोठं झाल्यावर हे ओरडण्याच्या विषयामध्ये वगैरे रडू येत नाही, पण कधी कधी मेंटली यू आर एक्झॉस्टेड, इमोशनली यू आर एक्झॉस्टेड, तर यू एंड अप बर्स्टिंग आउट की कधी काही नीट होत नाही. आणि यू नो आय हॅव नॉट अडॉप्टेड अ टिपिकल वे, जशी मुली लग्न करतात आणि मग मुलं होतात, आणि ॲट दिस एज तर आय एम शुअर मुलं त्यांना 32 मध्ये यू हॅव टू हॅव किड्स. तर कधी कधी इनडायरेक्टली तू तुझं वय सांगितलंस. ऑफकोर्स मी ते पूर्ण प्रचारालाच माझं वय सांगितलं. तर sometimes you start questioning yourself, but then you always realize की you're here for a bigger thing. आणि सर्वाची एक वेळ असते, आणि जेव्हा ती वेळ असते ते होईल. आता इलेक्शन्स मध्येच मला कळलं, जर तुमच्या नशिबात जे असतं तुम्हाला मिळतं, फक्त यू हॅव टू बी ऑन द राईट ट्रॅक. तर कधी कधी तसं ते वाटतं, बट अदरवाईज आय थिंक वन्स युअर स्केड्यूल इज सो बिझी ना, की मग रात्री येऊन तुम्ही फक्त झोपता आणि मग सकाळी येऊन परत तुमचं स्केड्युलिंग चालू होतं. तर जास्त तसा वेळ नाही मिळत. पण ह्या सर्वामध्ये ना मी लास्ट 1 year पासून चक्रा मेडिटेशन करते. ओके. तर इदर इन द नाईट ऑर इन द मॉर्निंग, बिकॉज दॅट कीप्स मी यू नो बॅलन्स्ड. कारण काय, वेन अ वुमन क्रॉसेस 27-28 अ लॉट ऑफ हॉर्मोनल चेंजेस हॅपन. तर त्याच्यामध्ये पण तुमचे इमोशन्स टॉसवर जातात आणि यु नो गट इश्यूज सुरू होतात. तर फिटनेसमध्ये तुम्ही थोडं डाएट सांभाळलं पाहिजे. तर असं आहे, बट यु नो यू हॅव सपोर्ट सिस्टम आणि फ्रेंड्सचा, आईबाबांचा, तर यू सेल थ्रू. क्या बात आहे. म्हणजे आत्ता बोलत असताना मला अजून एक वाटलं की मुलगी म्हणून बरेच चॅलेंजेस फेस करायला लागतात समाजामध्ये. म्हणजे अजूनही अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे त्या कितीही आपण डेव्हलप झालो, काही झालं, अगदी चंद्रावर जरी वस्ती आली तरी सुद्धा अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट आहे. म्हणजे ऍक्सेप्टेड. तर त्यावेळेला म्हणजे की यार फक्त मुलगी आहे म्हणून कधी डावललं गेलंय का कुठल्या बाबतीमध्ये, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या मुलाला प्राधान्य दिलंय, असं कधी या जर्नीमध्ये झालंय का? आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड इन दॅट सेन्स. म्हणजे मी जेव्हा माझी मीडियाची ही जर्नी सुरू केली किंवा पॉलिटिकल ही, वडिलांच्या नेटवर्कमुळे मला ॲक्सेस खूप मिळत गेला. आणि मग त्या ॲक्सेसचं तुम्ही सोनं करायचं किंवा टाकून द्यायचं पाण्यात, ते तुमच्यावर असतं. तर मी मग ते फॉलोअप करून करून ते सर्व करून करून माझं एक काय म्हणतात बिझनेस मॉडेल डेव्हलप केलं. माझं एक आता पॉलिटिकल लाईफ डेव्हलप केली आहे. तर मला इनफॅक्ट ह्याचा ऑपोजिट अनुभव आला आहे की जस्ट बिकॉज मी मुलगी आहे मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्यात. आता ते मोस्टली माझ्या ज्यांच्याबरोबर मी सराउंडेड आहे त्यांच्यामुळे असेल, किंवा आमचे जे सिनियर लीडर्स आहेत ते आमच्या फेवरमध्ये होते म्हणून असेल. पण ब्युरोक्रेसीमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आजही मुलींबरोबर ती लोक ओपन अप नाही होत. तर त्याच्यासाठी मला एक मेल पार्टनर, बिझनेस पार्टनर असू दे, किंवा पॉलिटिक्समध्ये पण एक कोणीतरी मुलगा ऑफिस बॉय लागतो, बिकॉज ब्युरोक्रेसी मुलींबरोबर नीट ओपन अप नाही होत. आणि ज्या फिमेल पण ब्युरोक्रेसी असतात ना, त्यांची पण स्ट्रगल एक वेगळी असते, कारण काय, इट्स अ व्हेरी मेल डॉमिनंट फील्ड. पॉलिटिक्स वॉज ऑल्सो अ व्हेरी मेल डॉमिनंट फील्ड.
आणि मी कदाचित ट्रोलिंग होऊ शकतं या स्टेटमेंटमुळे. इट इज आणि दॅट इज द रिझन वाय आमच्या पार्टीनी 33% वुमेन रिझर्वेशन बिल इंट्रोड्यूस केलेलं. BMC मध्ये 52% आपले कॉर्पोरेटर्स महिला आहेत. तर आम्हाला एक कम्फर्ट मिळतो, आम्हाला एक कम्फर्ट क्वेश्चन असते आणि तेच आपल्याला रेप्लिकेट करायचं होतं लोकसभेत आणि विधानसभेत. पण अनफॉर्च्युनेटली ऑपोजिशननी जस्ट बिकॉज त्यांच्या इगोमध्ये आणि ह्याच्यामध्ये येऊन विमेनलाच खाली खेचलं. बट आत्ताच्या लेवलवर मला इनइक्वालिटी माझ्या पक्षात नाही दिसत आहेत. पुढे जाऊन मला माहिती नाही, कारण काय जेव्हा तुम्ही जसं जसं पुढे जाता तसं तसं पोझिशन्सही कमी होतात. आता कॉर्पोरेशन तर 227 सीट्स आहेत, पण मग तुम्ही पुढे गेल्यावर पदं कमी होतात. एकच किंग राहू शकतो, कधी मल्टिपल किंग्स नसतात. तर तेव्हा काय होईल ते मला माहिती नाही. पण ब्युरोक्रेसी लेवलवर थोडं हे हँडल झालं ना की इट्स अ गुड फील. पण आय ऑल्सो नो की मी एका प्रिव्हिलेजनी बोलते बिकॉज माझं अपब्रिंगिंग ह्याच्यामध्ये झालं. बट माझी अशी एफर्ट राहते की जी पण माझी वॉर्ड अध्यक्ष आहे किंवा महिला जे माझ्याबरोबर जुळत आहेत, मला त्यांना तो ॲक्सेस द्यायचा आहे. कारण काय मला माहिती आहे की आज मी जिथे बसली आहे तिथे मला ॲक्सेस होता, म्हणून मला बरंच काही डोर्स ओपन झाले आहेत. पण अ लॉट ऑफ गर्ल्स टुडे स्टील स्ट्रगल, स्पेशली या फील्डमध्ये किंवा अजून कुठेही. तर आय फील माझ्या थ्रू जर त्यांना तो ॲक्सेस मिळू शकला, मोर दॅन वेलकम. मला अशी जेलिसीची राजनीती किंवा कॉम्पिटिशन किंवा अशा वृत्तीची राजनीती नाही खेळायची आहे. कारण काय पॉलिटिक्स बरोबर व्यवसाय तर आहेच, तर दिस ऑर दॅट इज अन ऑप्शन. बट आय वॉन्ट विमेन टू हॅव दिस प्लॅटफॉर्म. आणि थ्रू युअर पॉडकास्ट आय वॉन्ट टू टेल देम, सोशल मीडिया हँडल तर माझं सर्वांकडे असेलच, दॅट यू कॅन रीच आउट. ओके. हवं तर माझा वॉर्डचा नंबरही तुम्हाला देऊन जाईल. ओके. तर बिकॉज आय वुड लव्ह टू हॅव गर्ल्स हू आर एज्युकेटेड इन दिस फील्ड. क्या बात आहे. आता हे सगळं करत असताना असं कधी झालंय का की यार संपलंय सगळं, की मला पुढचा मार्गच दिसत नाहीये, अशी कधी सिच्युएशन आली का की थ्रू आउट द कॅम्पेन म्हणा असेल किंवा आत्ता निवडून आल्यानंतरच्या प्रोसेसमध्ये असेल, काम करताना असेल, काही कुठल्याही कारणामुळे की यार मला आता कळत नाही, आय एम स्टक, पुढे काय करू, असं झालंय का कधी की थांबलंय सगळं, संपलंय असं वाटलंय का? टचवूड फॉर्च्युनेटली या करिअरमध्ये मला वाटलं नाही आहे मीडिया किंवा पॉलिटिक्सच्या. बट असं मला वाटलेलं माझं जस्ट कॉलेज संपलेलं आणि आय वॉज ट्राईंग टू फिगर आउट वॉट टू डू विथ माय लाईफ. तर दॅट टाइम आय फेल्ट लाईक आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग, म्हणजे असं लुझरसारखं. बिकॉज माझी सवय काय आहे ना, राईट फ्रॉम स्कूल की माझं स्केड्यूल नेहमी बिझी असायचं. आय ऑलवेज न्यू वॉट आय वॉन्टेड, की प्रिफेक्ट झाली, मग त्याच्यानंतर कॉमर्स केलं, त्याच्यानंतर मास मीडिया केला. मग ते झाल्यावर एक क्वेश्चन मार्क होता की जॉब करायचा, इंटर्नशिप्स मी करायची कॉलेजमध्ये असताना, की बिझनेस डेव्हलप करायचा. आणि मग मी बिझनेस हा विषय चूज केला. तेव्हा 2 वर्ष कोणत्याही व्यवसायाला लागतात सेटल व्हायला. तर दोज 2 years वर व्हेरी अनसेटलिंग फॉर मी. कारण काय फॉर फर्स्ट टाइम यू डोंट नो वेअर युअर लाईफ इज हेडेड, अदरवाईज आय ऑलवेज न्यू. तर तेव्हा मला तो असं वाटलेला की यार मी काय करते, मी सरळ अभ्यासासाठी बाहेर जाऊ का किंवा अभ्यासासाठी हायर लेवलला जाऊ का, हे ते. आणि तेव्हा तो मला 21-22ला प्रश्न पडला. बट देन आय केप्ट पेशन्स बिकॉज बाबा आई दोघांनी मला सांगितलं की तू जस्ट सुरू केलं आहे, सर्व एवढ्या घाईघाईने नाही होणार. आणि हे मी तुमच्या थ्रू जे आता व्यवसाय स्टार्टअप इंडियामध्ये किंवा बिझनेस मॉडेल डेव्हलप करतायत, की कोणत्याही व्यवसायाला तुम्ही मिनिमम 1 year द्या. तुम्ही जर ॲट इट राहिला ना 1 year, तर ते तुम्ही सेकंड इयरला त्याची फळं खाल. आणि सेम ते माझा एक्सपिरियन्स मी पॉलिटिक्समध्ये अडॉप्ट केला. म्हणून माझ्या फर्स्ट इयरमध्ये मला एवढं काही स्ट्रेस नाही वाटत आहे किंवा असं की हे होतच नाही आहे माझ्याकडनं, हा ऐकतच नाही. मी बोलली ठीक आहे, 1 year आपण बघायचं आहे, आपण आपलं मेहनत करत राहायचं, प्रयत्न करत राहायचे आणि फळ तर तुम्हाला मिळेलच. तर 6 आय थिंक 4th month या 5th monthमध्ये माझी जर्नी आहे, पॉलिटिकल जर्नी. बट आय हॅव स्टार्टेड गेटिंग द इनरोड्स टू इट. पीसफुली करा, विदाउट इगो करा. तुम्ही जरी आज नगरसेविका झाला तरी तुम्ही काही एवढं मोठं अचीव नाही केलंय. यू आर स्टील अ नॉर्मल पर्सन, यू आर सर्विंग द पीपल. तर त्या भावनेने करा. डोंट कीप एन इगो की अरे BMC ऑफिसरनी माझ्यासमोर नमस्कार केला पाहिजे. डोंट डू ऑल दॅट. आणि मग ते तुम्ही हळूहळू तुम्हाला इनरोड्स येत जातील, एक्सपिरियन्स येत जाईल अँड देन यू ऑल विल फ्लरिश. तर लास्ट 7-8 yearsमध्ये हा पॉईंट माझ्या लाईफमध्ये नाही आला बिकॉज आणि बिकॉज आय हॅव ग्रोन स्पिरिच्युअली ऑल्सो. मी शिवा भक्त आहे, महादेव.
आणि जर असं कधी काही वाटलंच तर यू स्टार्ट मेडिटेशन, यू स्टार्ट प्रेइंग, आणि मोर देन रिलिजियस मी म्हणते इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी टू गेट कनेक्टेड. मी पण प्रे करतो की अशी सिच्युएशन कधीच येऊ नये. आय होप. आणि दुसरं मला विचारायचं आहे की हे जे थ्रूआउट आपण तुझ्या इलेक्शनबद्दल बोललो, जो निकाल होता, सगळेजण क्रिकेट मॅच सारखं एके ठिकाणी हलायचा नाही या पद्धतीने, टीव्ही वरती काउंटिंग चालू आहे, नंबर फ्लक्च्युएट होत आहेत. हा करेक्ट. तर त्यावेळेला एकदा डिक्लेअर झालं. बाय द वे तू किती मतांनी जिंकलीस? मी 4,500 मतांनी जिंकली आहे आणि दॅट्स द हायेस्ट मार्जिन इन माय वॉर्ड इन द हिस्ट्री. ओके, 4,000 मतांनी तू जिंकलीस. आधी त्या वॉर्डमध्ये फक्त 500-400 अशी मार्जिन असायची, बट दिस टाइम द पीपल वर व्हेरी अमेझिंग टू मी. ओके, सो त्यावेळेला जेव्हा हे झालेलं आहे, मी निवडून आली आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा काय फिलिंग होतं? म्हणजे मी तर आतमध्ये होती ना ते काउंटिंगच्या वेळेला. तर फर्स्ट राऊंडमध्ये आमचा जो 7 राऊंड्सचा बॉक्स ओपन झाला, 7 बूथ असतात, नाही 17 बूथ होते आय थिंक, तेव्हा मिल्लतनगर आमचा फर्स्ट बॉक्स ओपन होतो. तर फर्स्ट राऊंडला मी ट्रेल करत होती, बट मी माझ्या बूथांचं गणित बघितलं आणि तिथे मी एव्हरी बूथमध्ये 300 मतांनी पुढे होते, जरी मी ओव्हरऑल मागे असली तरी. आय थिंक दॅट टाइम इट सेल्फ आय अंडरस्टूड. आणि माझ्या टीम जी पण माझे जे वॉर्ड अध्यक्ष तिथे आहेत, महेंद्र भाऊ, आकाश भाऊ, सर्व तिथे बाहेर उभे होते. आय थिंक एव्हरीवन अंडरस्टूड की फक्त जर फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही 500नी ट्रेल करताय तर नेक्स्ट 3 राऊंड आपले आहेत. आणि इट वॉजंट फॉर मी. मी तुम्हाला खरंच सांगू, मी आय डोंट नो लाय हिअर, लास्ट डे ऑफ कॅम्पेनिंग ना, तेव्हापासून मला एक फिलिंग आली. बिकॉज तुम्ही वातावरण बघता, तुम्ही सर्वांचं तुमच्याकडे बिहेवियर बघता, कनेक्ट बघता. हो, तर लास्ट डे ऑफ कॅम्पेनिंग पासून मी एकदम चिल होती. आणि मला माझे हे आकाश, महेंद्र वगैरे सर्व विचारत होते, ताई तुम्ही स्ट्रेसमध्ये नाही दिसत. बाकीचे कॅन्डिडेट म्हणजे माझ्या जे अगेन्स्ट होते ते वोटिंगच्या डेला त्यांनी एवढा राडा केलेला, तर की मशीन खराब झाली आहे. तर आम्ही एका सेंटरवर जाऊन तिथे 10-15 मिनटं 2 मशीन बघून आलो आहे, सर्व केलं आहे. तेव्हा मला ती फिलिंग यायला लागली. तर मी ऑनेस्टली वोटिंगच्या डेला पण जाऊन घरी चेंज वगैरे केलं, मग परत इलेक्शन ऑफिसला आली, मग आमचं मतमोजणी लाईक कॅल्क्युलेशन मेंटल चालू असतात बूथ वाईज. तर तेव्हा आम्ही कम्फर्टेबली 3,000ची एकदम कॉन्झर्वेटिव्ह मार्जिन घेतलेली की जे पण होऊ दे, ज्या बूथ आपले नाही तिथे 0च काउंट केलेलं आहे. आणि मग जेव्हा बॅलेट्स ओपन व्हायला लागले तर 4,500. तर आय थिंक बाबा आणि मी काफी कम्फर्टेबल होतं. त्या रात्री आम्ही नीट झोपही काढली आणि बाकी सर्व स्ट्रेस्ड होते. मी 7:30ला गेली तिकडे सर्व फ्रेश वगैरे होऊन. तर आय थिंक एक फिलिंग असते जे तुम्हाला इंटरनली येते. सो अँड वेन इट गॉट अनाउन्स्ड आय वॉज मोर देन हॅपी. आय वॉज व्हेरी स्ट्रेस्ड बिकॉज सिटिझन्स हॅव पुट सच अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन मी. एकतर एवढी मार्जिन जी कधीच नाही, आणि वॉर्ड लेवलवर दिस इज अ बिग मार्जिन. तर त्यांना जस्टिस द्यायचं आहे, मग पूर्ण BMCचं कारभार समजून घ्यायचं आहे, आणि सर्व म्हणजे एक लेवलचा स्ट्रेसही होता. तर माझी फ्रेंड होती आतमध्ये माझ्यावर, जी काउंटिंगला बसली, ती म्हणाली, ब्रो यू जस्ट वन, यू कॅन सेलिब्रेट. आय वॉज लाईक या बट आय एम नाव की ओके नाव व्हॉट नेक्स्ट टू डू अँड दिस अँड दॅट. बट इट वॉज अ व्हेरी गुड फिलिंग. आणि बाबा माझ्यावर आतमध्ये नव्हते, पण माझी आई म्हणाली फर्स्ट टाइम बाबा थोडे इमोशनल झाले. माय डॅड इज नेव्हर शोईंग इमोशन्स. तुझी रिएक्शन काय होती बाबांना इमोशनल जेव्हा तू बघितलं? तेव्हा घरी. अच्छा, तेव्हा तू घरी नव्हती. हां, बाबा आणि आईनी डिसाईड केलं रिझल्टच्या इथे यायचंच नाही, टीव्हीवर बघायचं. आणि मी आईला सांगून गेलेली फर्स्ट राऊंडमध्ये मी ट्रेल करणार आहे. तरी आई स्ट्रेसमध्ये. फर्स्ट राऊंड झाला की मग देवासमोर जाऊन बसली की नाही 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 नाही. आणि मग बाबा टीव्हीवर बघत होते. आणि आय थिंक आमचे सर्व सिनियर लीडर्स वर्षा म्हणजे CM हाऊसमध्ये बघत होते. आणि माझा सर्वात आधी निकाल लागला 11:30ला. तर दे वर ऑल्सो व्हेरी हॅपी बिकॉज दे हॅड ऑल्सो सपोर्टेड मी. आणि असं नाही व्हायला पाहिजे की एका यंग मुलीला तिकीट दिली आहे आणि नर्वसनेस झाली. तर दे हॅड दॅट इन माइंड. तर इट वॉज अ व्हेरी गुड फिलिंग. क्या बात आहे. आत्तापर्यंत अशी लक्षात राहणारी कुठली कॉम्प्लिमेंट आहे कोणीतरी दिलेली? वॉर्डमधल्या कोणी असेल, कुठल्या तरी आजीने असेल, एखाद्या सिनियर व्यक्तीने असेल, की ती आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते एखादी गोष्ट? येस. तर
सुमनताई कल्याणपूरजी आता स्वर्गवासी, त्यांचं जस्ट निधन झालं आणि त्या माझ्या वॉर्डच्या रेसिडेंट होत्या. तर त्यांच्या घरी मी गेलेली जेव्हा हे सर्व झालं. आशिषजी शेलारही आलेले. राईट. तर त्यांचे जे सन इन लॉ आहेत ना, त्यांची आई म्हणजे त्यांची रिलेटिव्ह, करेक्ट. सन इन लॉची आई, तर त्या एकदम म्हाताऱ्या आहेत आणि शी वॉज देअर, शी वॉज सो ॲक्टिव्ह. आणि त्यांनी मला जवळ घेऊन बोलवलं की आपली कधी समोरासमोर भेट नाही झाली आहे, पण मी तुझं सोशल मीडियावर बघते, व्हॉट्सॲपवर बघते, मी कमेंटही टाकते, मला तुझं काम खूप आवडतं, तू मस्त करतेस. तर तेव्हा मला एवढं छान वाटलं की तुम्ही कधी त्यांना भेटलाही नाही आहात आणि फर्स्ट टाइम तुम्ही भेटताय आणि त्यांनी तुमचं काम बघितलंय आणि ते अप्रिशिएट करतायत आणि एवढे चांगल्या घरातनं ते आले. तर दॅट वॉज अ बिग डील फॉर मी, बिकॉज आई म्युझिकमध्ये आहे, तर आई खूप सुमनताईंना मानायच्या. तर त्यांच्यासाठी अच्छा, तुझी आई म्युझिक म्हणजे सिंगर आहे? क्लासिकल एवढं नाही, बट आय टेक इन्स्पिरेशन फ्रॉम हर. शी 55-56 झाल्यावर मी जेव्हा माझा व्यवसाय सुरू झाला, बाबा तर नेहमीच बिझी असतात, तिने स्वतःचं एक म्युझिक विश्व, कॅरिओके आणि लाईव्ह म्युझिक, आता लाईव्ह बँड वगैरे सुरू केलं. तर तिच्याकडनं पण मला एक इन्स्पिरेशन मिळतो. तू पण गातेस? आय एम अ बाथरूम सिंगर. आई खूप छान गाते. ओके. मी कधी कधी तिला हेल्प करते, सपोर्ट करते, बट एक म्हणजे माझी पूर्ण तिघांचाच आमचा माइंड स्टेट असा आहे की बिझी राहायचं. ओके. आता मी काही कॉन्ट्रावर्शियल वगैरे प्रश्न विचारत नाहीये, पण जनरली काय होतं माहिती आहे, आता आय नो की तू बीजेपीची आहेस किंवा तुझ्याकडे बीजेपीची लेगसी आहे, पण बऱ्याचदा असं होतं की अपोजिशन मधले जे लीडर्स असतात त्यांच्यातला प्रामाणिकपणे आपल्याला एखादा गुण आवडतो, काहीतरी स्वभाव, अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स म्हणतोय. करेक्ट करेक्ट. तर मी आता काही लोकांची नावं घेईन, त्याच्यातला तुला कोणाचा कुठला गुण आवडतो हे तू बिंदास सांग. आणि ह्याच्यामध्ये अजिबात मला कोणी ट्रोलिंग करावं किंवा हा अजिबात उद्देश नाही, एक माणूस म्हणून मी म्हणतो. ओके, तू आता स्वतःला कॉर्पोरेटर याने मला तू उत्तर नको देऊस, मला तू एक सायली म्हणून तू उत्तर. ओके, फॉर एक्झाम्पल लेट्स से उद्धव ठाकरे, त्यांच्यातला कुठला गुण तुला आवडतो? हंबलनेस. राज ठाकरे? वक्ता, स्ट्रॉंग एवढा वक्ता आणि क्राऊड होल्ड करणारे वक्ता. ओके, क्या बात आहे. देवेंद्र फडणवीस सरांची तर लिस्ट आहे, कारण काय पर्सनली एवढं मी त्यांच्यावर इंटरॅक्ट केलंय, पण ॲडमिनिस्ट्रेटर, शार्प, स्मार्ट ॲडमिनिस्ट्रेटर. ओके. अनफॉर्च्युनेटली आता आपल्यात अजितदादा नाही, पण अजितदादांचा कुठला गुण तुम्हाला मला आवडायचा? ओपननेस, म्हणजे एक पब्लिक लीडर असतात ना, सर्व वेलकम आहे त्यांच्याकडे, तसा तो गुण. आणि टिपिकल पॉलिटिशियन नाही आहेत, एकदम दिलदार, अरे तुरेमध्ये बोलणारा, सर्वांची कामं करणारा. ओके. शरद पवार? पॉलिटिकली व्हेरी, काय म्हणतात त्याला, नाही करेक्ट नाही, ते एक असतं ना की चाणक्य, पण ते म्हणतात ना की एक राजनीतीतला तसं डोकं, मुरलेली व्यक्ती, तसं डोकं की ती राजनीती कधी कधी बदलू शकतो. अच्छा, ओके, वेल सेड. सुप्रियाताई? सुप्रियाताई स्ट्रेट फॉरवर्ड. येस. नितीनजी गडकरी इज इन्फ्रास्ट्रक्चर मॅन. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स आणि इंजिनिअरिंग, म्हणजे त्यांचं ते एम्बिशियस माइंडसेट, आणि त्यांनी ते अचीव्ह केलं. असं नाही की फक्त गप्पा मारायच्या. त्यांनी माझी फर्स्ट अपॉर्च्युनिटी दिलेली. इनफॅक्ट रोड किसी के बाप का नाही, आमची जी टॅगलाईन आहे, ॲड आहे अक्षय कुमारची, जी ते फर्स्ट प्रोजेक्ट नितीनजींबरोबर माझा. राहुल गांधी इज आय विल से व्हेरी नाईस ह्युमन. ओके. अँड पण तू भेटलीस त्यांना वैयक्तिक? नाही, मी भेटली नाहीये, पण जेवढं मी मीडियावर बघितलंय, ही इज नाईस अँड मे बी ही हॅज मच मोर टू हिम, पण ते ना त्याला पॉलिटिक्समध्ये घुसवलं गेलं असं मला वाटतं. ओके. ही इज रॉयल बेसिकली. ओके. त्याच्यानंतर ऑफकोर्स नरेंद्र मोदी. ही इज डुईंग अ थँकलेस जॉब, सेल्फलेस जॉब. म्हणजे अराउंड द क्लॉक त्यांचं जर डिसिप्लिन आहे, एक सेवाभाव आहे आणि राष्ट्र प्रथम, त्यांची जी आयडिओलॉजी आहे, कोणीच मॅच नाही करू शकत. अमित शहाजी ॲक्च्युअल चाणक्य. अच्छा, इज इट? ॲक्च्युअल स्मार्ट आणि
मॅन ऑफ फ्यू वर्ड्स बट राईट वर्ड्स. म्हणजे हे फारच तू खूप मोकळ्या मनाने उत्तरं दिलेलीस आणि आय कॅन सेन्स दॅट, कारण त्याच्यात कुठेही पॉलिटिकलचा हे टेक नव्हता किंवा से नव्हता. कमिंग बॅक टू द पॉईंट की मगाशी आपण तुझ्या वॉर्डबद्दल बोललो किंवा ऑल ओव्हर, तर मला असं म्हणायचं आहे की आत्तापर्यंत तू कुठल्या डेव्हलपमेंट केल्यास वॉर्डमध्ये, हे जर थोडक्यात सांगितलंस, आणि तुला अजून काय करायचं आहे हे जर थोडक्यात सांगितलंस तर. येस, तर आपल्याकडे ना सिन्स इट्स अ 95% बिल्डिंग वॉर्ड आणि विथ ऑल युअर ब्लेसिंग्स 6 महिन्यामध्ये माझी जी एक छोटी स्लम आहे ती पण आता बिल्डिंगमध्ये कन्वर्ट झाली आहे, तर तीही जाईल. हॉकर्सचा इश्यू होता आणि इन्फ्रास्ट्रक्चर इश्यू होता विथ इट कम्स टू रोड इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. तर हॉकर्स आपण कारवाई डे 1 पासून स्टार्ट केली आहे Okay. आणि पीपल आर लव्हिंग दॅट. फुटपाथ क्लिअर करणं, जे एक सर्कल म्हणजे लायन सोल मार्ग म्हणून आमच्याकडे एक एरिया आहे, तिकडे खूप लाईव्ह किचन चालू झालेलं. ओके. मग रमदानला रस्त्यावर लोक विक्री करायची आणि हे हिंदू मुस्लिम पण नाही आहे, मिल्लतनगरची लोकं स्वतः माझ्याकडे आलेली की मॅडम आम्हालाही त्याचा त्रास होतो, कारण काय आमचीही मुलं गेटमधनं येतात जातात आणि ही लोकं रस्त्यावर सर्व चालू करतात आणि माझ्या वॉर्डची नाही, मग ते दुसऱ्या वॉर्डचे सर्व लफंगे येऊन इकडे सर्व करायचे. तर त्यांनी आणि मी हा डिसिजन घेतला की जे ॲक्च्युअल वेंडर्स आहेत त्यांना एक ग्राउंड करून द्यायचं, तिथे तुम्ही रमदानचं सर्व रात्रीचं करा, खायचं पियायचं, तुमची जी इफ्तार पार्टी असते, आणि रस्त्यावर आलं नाही पाहिजे. आणि मुंबई पोलीस सपोर्टेड अ लॉट, तर ती आपली एक छोटीशी पायलट प्रोजेक्ट होता जो काम केला. आणि त्याच्यानंतर मग बाकी सर्वही थोडं घाबरले की अच्छा ओके दिस कॅन हॅपन. म्हणून सिटिझन्सला मला धन्यवाद द्यायचे की त्यांच्या कोऑपरेशनमुळे हॉकर प्रॉब्लेम आपण टॅकल केलाय. फुटपाथ आपण आता दुरुस्तीला घेतोय. मग त्याच्यानंतर रस्त्यावरची जी कामं आहे ती आपण एक्सपेडाईट केली आहे, जी खूप वर्षापासून पेंडिंग पडलेली ती आपण एक्सपेडाईट केली. गार्डन डेव्हलपमेंट आपण केलंय आणि मेनली आमच्या इकडे NGOs आहेत ज्यांना आधी गार्डनमध्ये परमिशन नाही मिळायची. तर मी म्हणतं की तुम्ही रात्री ड्रगीज येतात, दारू प्यायला लोक येतात तेव्हा काही नाही, पण NGOला तुम्ही ॲक्टिव्हिटी करायला नाही देत. तर ते मी आधी फर्स्ट थिंग केलं की नाही, NGOने अंडरटेकिंग द्यायचं की दिस इज BMC प्रॉपर्टी बट वी आर डुईंग इट ॲज अ सोशल इनिशिएटिव्ह. ती अंडरटेकिंग घ्या ना तुम्ही. मग तिकडे मुलांचं बरेचसे कार्यक्रम आपण सुरू केले. एव्हरी वीकेंड असतात. आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, तर ट्री प्लांटेशन आपण सुरू केली. तर त्याच्यानंतर 2-3 ठिकाणी अननेसेसरी ट्रॅफिक सिग्नल लागत होता, ते आपण त्याच्यावर वर्किंग करून सर्व डेव्हलप केलं. आणि एक इमोशनल लेवलवर ना आपण मेंटल हेल्थ अवेअरनेसचा कॅम्प किंवा एक मोहीम सुरू केली आहे, जी आता आपण वॉर्ड वाईज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये हे घेऊन जातोय. कारण काय आय फील आज डिजिटल मीडियामुळे आता हे AI वगैरे सर्व ओव्हरटेक करत आहे, तर त्याच्यामुळे कधी कधी मेंटली बरंच काही तुम्हाला कळत नाही, इमोशनली तुम्ही डील नाही करू शकत. तर लेट्स मेक इट नॉर्मल की तुम्ही काउन्सिलिंग घ्या, सायकायट्रिस्टकडे जा, काउन्सिलरकडे जा, थेरपिस्टकडे जा. ते आजही टॅबू बऱ्याच लोकांना वाटतो, तो वाटला नाही पाहिजे. तर ती आपण एक मूवमेंट सुरू केली. आणि बाकीच्या तर आपलं समाजांचे फंक्शन्स होत असतात, तिथे आपण अटेंडन्स देतो. बट माझ्या मनात आहे की एका सिंगरसाठी आपण एक चौक डेव्हलप करावी, बिकॉज खूप सिंगिंगची सुमनताईंच्याच अनुषंगाने म्हणतेस की सुमनताईं झाल्या, आशाजी झाले, तर त्या दोघींना असा एक ट्रिब्यूट जर आपण दिला, बिकॉज मीडिया रिलेटेड खूप लोक राहतात, दोघीही आपल्या मराठी मुंबईतल्या, आणि खूप मेहनत करून एका बॉलिवूड क्षेत्रामध्ये त्यांनी दोघींनीही नाव कमवलं. तर असं माझ्या एका मनात आहे, तर बघू आता पुढे काय होतं. सो बऱ्यापैकी आपण गप्पा मारलेल्या आहेत. एक लास्ट सेगमेंट आहे रॅपिड फायर. मी प्रश्न विचारणार, येस रॅपिड फायर, फटाफट उत्तरं द्यायची त्याची. डिस्क्राईब युअरसेल्फ इन वन वर्ड. स्पॉन्टेनियस. ओके. अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा तुला भयानक राग येतो? इनजस्टिस. ओके. डिस्क्राईब पॉलिटिक्स इन 3 words. हार्डवर्क, डेस्टिनी अँड स्ट्रॅटेजी. ओके. युअर रोल मॉडेल? आय हॅव मेनी. एक कोणी काही 2-3 नावं सांग, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे नगरसेविका आहेस तू, तुझ्यासाठी सूट, म्हणजे तू 3 नावं सांग. आता मोदीजी फॉर शुअर. आणि त्याच्यानंतर कोण आहे त्याचं, मोदीजी इज देअर फॉर शुअर. पण म्हणजे ते आपण आता महत्वाचं आहे. आणि एक ज्यांनी ॲक्च्युली स्टेफानो म्हणून आहेत, जे F1चे
CEO आहेत, ही इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब. ओके. तर ते मी त्यांनाही खूप फॉलो करते. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक लेडी म्हटल्या तर सुषमा स्वराजजी. क्या बात आहे. त्या पण माझ्यासारख्या शॉर्ट होत्या. ओके. आणि त्यांचं वक्तव्य, त्यांची पर्सनॅलिटी अँड ॲट द सेम टाइम सॉफ्ट अँड हंबल. ओके. अशी एखादी गोष्ट जी तुला तुझ्यातली चेंज करायची आहे? राग, अच्छा. अग्रेसिव्हनेस. हो, एवढी शॉर्ट टेम्पर्ड आहेस तू? म्हणजे एवढी नाही आहे, पण जरी ते थोडं अजून मेलो डाऊन झालं ना तर पॉलिटिक्समध्ये खूप त्याचा फायदा आहे. हो. ओके. दिवसभर मीटिंग्स का मिडनाईट प्लॅनिंग? दिवसभर मीटिंग्स. दिवसभर मीटिंग्स. ओके. पॉलिटिक्समध्ये जर का नसतीस तर कुठल्या क्षेत्रात, म्हणजे पॉलिटिक्स किंवा मीडियामध्ये नसतीस तर कुठे असतीस? काय केलं असतंस दुसरं? मी प्रोडक्शनमध्ये असते. अच्छा. मूवीज. येस ॲब्सोल्युटली. ओके. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आत्ताच्या यंग यूथना किंवा यंग इंडियन्सना तू काय मेसेज देशील? असा मेसेज काय, ते सर्व माझे फ्रेंड्स आणि काय म्हणतात, पण एक आपण म्हणू की एक ऑथॉरिटी आहे ना. हां, आय विल जस्ट से कीप डुईंग व्हॉट यू आर डुईंग. ओके. गो फॉर इट. आणि इंडिया आज यंग इंडिया खूप चांगलं करते. तुम्ही बघाल न्यूयॉर्क, लंडनमध्ये किंवा बाहेर कुठे यूथ वाईट गेलाय, म्हणजे काय काय त्यांची ती टर्मिनॉलॉजी सुरू झाली आहे. दे आणि आय एम अ सोफा अँड आय एम अ टेबल, हे सर्व इंडियामध्ये अजून काहीही सुरू नाही झालं आहे आणि सुरू पण नाही व्हायला पाहिजे. इंडिया youth is educated now. They are working towards business model. They are working towards startup model. त्यांनी ते कंटिन्यू केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला असं कधी वाटलं की युअर स्टक अप ऑर एनिथिंग, देन यू कॅन स्टील कीप गोईंग. बिकॉज तुम्ही जेव्हा काही नाही करून घरी बसता ना तर तुम्हाला मार्ग नाही दिसणार. बट इफ यू आर ॲट इट तर काही ना काहीतरी डेव्हलपमेंट होते. सो जस्ट बी ॲट इट अँड बी युअर सेल्फ. जस्ट बी युअर सेल्फ. क्या बात आहे. सो थँक्यू सो मच सायली, तू इथे आलीस, वेळात वेळ काढलास आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यास. बऱ्याच गोष्टी आम्हाला सगळ्यांना तुझ्या आयुष्यातल्या पर्सनल लेवलवरती कळल्या. आणि तू आता इथे आली आहेस तर तुला गिफ्ट देणं तर बनतं. आणि तुला शुभेच्छा देतो त्याच्या आधी की तू असंच जे समाजासाठी काम करतेस आणि त्यांना सपोर्ट करतेस, हेल्प करतेस, तर ते तुझं काम असंच कायम चांगल्या हेतूने करत राहा. आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि राजकारणामध्ये तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ दे. लवली. आपल्या सर्वांची. या ऍक्च्युली. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी मी तुला एक गिफ्ट आहे, हे उघड आणि याच्यावरती एक विशेष गोष्ट लिहिलेली आहे, ती तू वाचून दाखव. Oh, that's so nice. People say politics is the only profession where promises are made in bulk and delivered in retail. But Saili, you are an exception to that. That is so sweet. हे मी माझ्या ऑफिसमध्ये लावणार आहे. सो दिस इज फॉर यू. आपण ठरवलेला फोटो नाही लावायचा ऑफिसमध्ये, तर एक हे आपण फ्रेम करून लावूया. मस्त. थँक्यू सो मच रश. येस, हे आमच्याकडून आहे तुला. हाऊ स्वीट. त्याच्यानंतर अजून 2 गिफ्ट्स आहेत तुझ्यासाठी, Yes. की तू बऱ्याच फंक्शनला जातेस आणि बऱ्याच ठिकाणी तुला रिप्रेझेंट करायला Yes. लागतं. तर ही एक खूप छान पर्स आहे जी संगीताज कलेक्शन यांच्याकडून पर्स आहे. दॅट्स लवली. थँक्यू सो मच. येस, सो हे त्यांच्याकडून आहे. सो हे आणि तू एकदम इंडियन हँडलूम. येस. सो ही पैठणी पासून केलेली आहे. हो, सो हे तू वापर फंक्शन मध्ये. थँक्यू सो मच. आणि अजून एक आहेत आणि यू आर अ डाएट कॉन्शियस, हे आम्हाला कळलंय. तर दिस इज द प्रोडक्ट. हे घरची प्रोडक्ट नावाचं प्रोडक्ट आहे, जी हँडमेड कुकीज आहेत, ज्याच्यामध्ये कुठलाही मैदा नाहीये, शुगर फ्री आहेत. सो हे डाएट करता फार प्रतिम आहे. आणि तू कुठेही जेव्हा दौऱ्याला जाशील किंवा तेव्हा तू हे घेऊन जाऊ शकतेस. डन. थँक्यू सो मच. कोणाचं आहे ब्रँड? घरची प्रोडक्ट्स हे आमचा एक मित्र आहे, अग्निमित्र भिडे यांचं आहे. आणि हे संगीताज कलेक्शन हे संगीता मुंडले यांचं आहे. ओके. सो आपण या प्रोडक्ट सोबत आता फोटो काढू. येस. थँक्यू संगीताजी. थँक्यू भिडेजी. येस.